नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं स्वागत आहे। मी अंकुश अब्रुक। आज आपण अर्थशास्त्राचे काही PYQ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। एग्जाम जवळ येत आहेत आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ थोडासा न व्हावा या अनुषंगाने हे आपण PYQ पाहणार आहोत। तर चला वेळ वाया न घालवता आपण या PYQ विश्लेषणाला सुरुवात करूया। जास्तीत जास्त कन्सेप्ट बघण्याचा मुहूर्त रोखूया। चला आता बघा, पहिला प्रश्न काय म्हणते आपला। पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपला या ठिकाणी दिसते की खालीलपैकी कोणते कोणते विधाने बरोबर आहेत। बघा, बरोबरला अंडरलाइन पहिले आपण करून घ्यायचं आहे। प्रतिभूती बाजाराशी संबंधित सर्व मध्यस्थ सेबी द्वारे नियमित केले जातात। विद्यार्थी मित्रांनो, भाषा, अर्थशास्त्राची भाषा म्हणजे थोडीशी कठीण भाषा येते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या भाषेचा अर्थ मी या ठिकाणी सांगून देईल तुम्हाला। प्रतिभूती या शब्दाचा अर्थ होत असतो शेअर बाजाराच्या संबंधित मध्यस्थ म्हणजे एजंट, जे दलाल असतात ते सेबी द्वारे नियंत्रित केले जातात। बरोबर आहे। हे जे दलाल वगैरे एजंट वगैरे आहेत किंवा डिबेंचर्स आणि शेअर आपण विकत घेतो कंपनीचे, त्याला एजंटशिप करणारे जे एजंट असतात त्यांना त्यांच्यावर जो नियंत्रण ठेवण्याचं काम आहे हे कोणाचं आहे? सेबीचं आहे। हे विधान विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आहे। ओके, चला पहिलं विधान आपल्याला करेक्ट सापडलेलं आहे। दुसरं वाचूया। भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची, दॅट इज मीन सेबी, लक्षात घ्या सेबी याला काय म्हणत असतात? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। तर ही जी आहे याची स्थापना 1988 मध्ये झाली। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जो सेबी नावाचा आपला आयोग आहे, सेबी नावाचं जे बोर्ड आहे याची स्थापना आपल्याला काय दिसते की 1988 मध्ये बिगर वैधानिक स्वरूपाची, बिगर वैधानिक म्हणजे याला वैधानिक संसदेच्या मान्यतेने त्या प्रकारची न स्थापित झालेली बिगर वैधानिक संस्था ही होती, परंतु 1992 पासून याला वैधानिक दर्जा मिळालेला आहे। म्हणून आपल्याला असं दिसते की बाबा बिगर वैधानिक ही 1988 मध्ये स्थापित झाली होती, म्हणून हे सुद्धा आन्सर आपण काय करणार आहोत? क्लिअर करणार आहोत। आता बघा की चक्रवर्ती समितीच्या शिफारशीवर सेबीला 1992 मध्ये वैधानिक मान्यता देण्यात आलं। विद्यार्थी मित्रांनो, अर्ध विधान बरोबर आहे। पुन्हा सांगत आहे, कारण प्रश्न बघा तुम्ही कशाचा आहे? राज्यसेवा मेन्सचा प्रश्न आहे, त्यामुळे आयोग इतकाही सोपी किंवा फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न तुम्हाला देत आहे। तरी एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, थोडीशी या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की चक्रवर्ती समिती ही बँकिंग संबंधित समिती आहे। बँकिंग संबंधित त्यांनी शिफारशी केलेल्या आहेत, RRBच्या संबंधित त्यांनी शिफारशी केलेल्या आहेत। पण या ठिकाणी आपल्याला कोणती समिती पाहिजे? तर JS पटेल समिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, जी आपल्याला माहित असली पाहिजे। तर JS पटेल समिती या ठिकाणी पाहिजे होतं, JS पटेल अशा प्रकारची समिती पाहिजे होती, परंतु या ठिकाणी काय दिलं आहे? चक्रवर्ती। मग चक्रवर्ती या ठिकाणी मला चालणार नाही, म्हणून हे विधान काय झालं? चुकीचं झालेलं आहे। म्हणून आपलं उत्तर काय येणार? A आणि B हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते। बघा, आता अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय कळलं पाहिजे बघा की दोन गोष्टी, की बाबा सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे आपला जो सेबी नावाचा आयोग आहे हा दोन गोष्टी नियंत्रित करतो। एक म्हणजे काय? तर शेअर, एक म्हणजे शेअर, ओके, आणि दुसरा म्हणजे काय? दॅट इज अ डिबेंचर्स। ओके, तर हे डिबेंचर्स म्हणजे काय असतात? डिबेंचर्स म्हणजे असतात विद्यार्थी मित्रांनो कर्ज रोखे। काय असतात? कर्ज रोखे। आणि शेअर म्हणजे काय असतात? तर याला म्हणतो आपण भाग। ध्यानात ठेवायचं यावर। आता एखाद्या कंपनीचे भांडवल जेव्हा इस्टॅब्लिश केलं जाते त्यावेळेला इस्टॅब्लिश केल्यानंतर ते जे भाग भांडवल असते त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबीचं आहे। अशा प्रकारच्या अनेक संघटना आपल्याला नियंत्रण बोर्ड आपल्याला दिसून येतात, जसं की ग्रामीण बँक जी आहे आपली, ग्रामीण बँका, सहकारी बँका आहेत, ग्रामीण सहकारी बँका आहेत, यांच्यावर नियंत्रण कोण ठेवते विद्यार्थी मित्रांनो? ग्रामीण सहकारी बँकांवर। तर यांच्यावर नियंत्रण ठेवलं जाते नाबार्डद्वारे। कोणाद्वारे? नाबार्डद्वारे आपल्याला यांच्यावर नियंत्रण ठेवलं जाते। ओके, आता बघा LIC आणि GIC यांच्यासारख्या इन्शुरन्सवर जर आपण बघितलं तर खास करून LIC वर आपल्याला IRDA सारखं, IRDA इन्शुरन्स रेग्युलेशन डेव्हलपमेंट अथॉरिटी, अशा प्रकारे यांचं नियंत्रण आपल्याला दिसून येते। सर्व व्यापारी बँका बघा, सर्व व्यापारी बँका यांच्यावर नियंत्रण कोणाचं असते विद्यार्थी मित्रांनो? RBI। कोणाचं असते? RBI। तर सेम अशाच प्रकारे शेअर्स आणि डिबेंचर्सवर नियंत्रण कोणाचं असते? हा जर बेसिकली आपल्याला प्रश्न विचारला तर तो आपण सेबी करूया। हे आपल्याला या ठिकाणी कळलं पाहिजे। आता बघा, जरी IRDA वगैरे हे कार्य करत असतात तरी सेबी याला सुरुवातीला जेव्हा सेबीची स्थापना झाली तेव्हा 1988 ला हा बिगर वैधानिक स्वरूपाचा आयोग होता। ओके, त्याच्यानंतर 1992 ला याला का बरं JS पटेल या समितीने
पटेल समिती जी आहे आपली, पटेल समितीने याला शिफारस केली की बाबा याला काय द्या, वैधानिक दर्जा द्या, आणि मग त्यानंतर याला वैधानिक दर्जा काय करण्यात आला, देण्यात आला. ती तारीख आपल्याला ध्यानात ठेवायची आहे, म्हणजे कोणती, तर 12 एप्रिल 1992ला याला वैधानिक दर्जा देण्यात आला. आणि एक गोष्ट आणखी ध्यानात ठेवायची की बाबा वैधानिक दर्जा तर देण्यातच आला, कारण त्यावेळेला एक घोटाळा झाला होता, त्याचं नाव होतं हर्षद मेहता घोटाळा. हा एक फेमस घोटाळा यावेळेस झाला होता, आणि त्यावेळेला गरज पडली की बाबा अशा प्रकारे काय करायची, तर स्थापित करायचं की एकंदरीतच अशा प्रकारचा आयोग बनला पाहिजे. मग हे आलं ना बघा, 1992ला अशा प्रकारची इस्टॅब्लिशमेंट झाली. आता काय, सध्या जर आपण बघितलं की बाबा सेबीच्या अध्यक्षा कोण आहेत, सध्या सेबीच्या जर अध्यक्षा तुम्ही या ठिकाणी घेतलं तर माधवी बुच तुम्हाला काय दिसतात, सध्याच्या अध्यक्षा दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, कोण, माधवी बुच. आणि माधवी बुच हे नाव अत्यंत महत्वाचं आहे आपल्यासाठी, कारण की ह्या पहिल्या महिला, सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या होत्या, 2022ला झाल्या, आणि त्याच्यामुळे हे नाव तुम्ही विसरू नका, यांच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असू सुद्धा शकते. जनरली जर बघितलं तर हे अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला दिसतात. आणि या अनुषंगाने सेबी काय करतो बाबा, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्डवर नियंत्रण. लक्षात घ्यायचं की शेअर जे असतात ना, यांच्यावर लाभांश भेटत असतो. लाभांश म्हणजे याचा अर्थ होत असतो साधारणतः नफ्यामधला एक हिस्सा. आणि जे कर्जरोखे असतात यांच्यावर साधारणतः काय मिळत असते विद्यार्थी मित्रांनो, तर यांच्यावर व्याज मिळत असते. कारण शेअरधारक हे कंपनीचे मालक असतात का, हो, शेअरधारक हे कंपनीचे इनडायरेक्टली मालक असतात. लक्षात घ्या, डिबेंचर्स हे कोणत्याही प्रकारचे मालक नसतात. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे दिसून येते की यांना मतदान करण्याचा अधिकार असतो, शेअरवाल्यांना. आणि या साऱ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे बाबा, तर या साऱ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे, तर सेबीचं आहे. कळला मग तुम्हाला प्रश्न. पुढे वळूया, GS पटेल समितीला विसरू नका. चला याला क्लिअर करून टाकूया, आपल्याला दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं आहे. संकल्पना आणि एक प्रश्न असा आपला मुद्दा आहे, त्याच्यामुळे आपला अभ्यास फार चांगल्या प्रकारे होतो. आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांची सिरीज जर तुम्हाला असं वाटत असेल की सर तो टॉपिक घ्या, कमेंट्समध्ये सांगा, मी त्यावर काम करण्याला तयार आहे. ओके, बघा, नरसिंहम समितीच्या 1991च्या शिफारशीचे हेतू होते असं दिलेलं आहे. आता पुन्हा MPSC मेन्सचा प्रश्न आपला या ठिकाणी दिसून येतो आपल्याला की नरसिंहम समितीच्या 1991च्या शिफारशी होते. समितीचे काय शिफारशी होत्या, मी तुम्हाला डिक्लेअर करून राहिलो की तुम्ही बँकिंग सुधारणा समित्या जेवढेही आहेत आपल्या 1991ची 1997ची, ओके, बेसल निकष ते वगैरे व्यवस्थित करा. बघा, आता याच्यावर आपण एक प्रश्न वाचूया. काय म्हणते, नंबर 1 विधान आहे आपल्याला, काय काय शिफारशी होत्या. पहिली शिफारस म्हणते की परिचलन लवचिकतेचे प्रमाण निश्चित करणे. ओके, परिचालन लवचिकतेचे प्रमाण जे आहे, SLR वगैरे CRR वगैरे त्याचे प्रमाण निश्चित करणे गरजेचे आहे. हो, चालते. सार्वजनिक बँकांना निर्णय प्रक्रियेमध्ये अंतर्गत स्वायत्तता निश्चित करणे गरजेचे आहे. बिलकुल, तेही निश्चित या ठिकाणी आपल्याला दिसून येते बाबा, मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची जी काही प्रक्रियेमध्ये स्वायत्तता आहे, शाखा स्थापन करण्याचे, स्वतःचे रेट जे आहेत, बँकेचे जे व्याजाचे दर आहेत ते त्यांना स्वतः ठरवण्याचे, त्यांची नियुक्तीचे अधिकार त्यांना देण्यात यावे, अशा प्रकारच्या गोष्टी. बँकेतील व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात निश्चित करणे. बरोबर आहे, कोणत्याही बँका ह्या व्यावसायिक बँका आहेत ज्यांना नफा कमावण्याचा पूर्ण अधिकार आहे. पतनियंत्रण, पतनिर्मितीद्वारे ते पैसा कमावत असतात, त्याचे सुद्धा त्यांना स्वातंत्र्य असायला पाहिजे. जास्त सरळ आहे. 1991 मध्ये नरसिंहम समितीने हे म्हटलं आहे की तुम्ही काय करा, उदारीकरण करा, बँकिंग क्षेत्राचं उदारीकरण करा, ज्याच्यामध्ये ज्या लिमिटेशन्स टाकलेल्या आहेत त्या लिमिटेशन्स कमी करा. असे लिमिटेशन्स आपल्याला कमी करायचे आहेत. आणि तेच आपल्याला या ठिकाणी दिसून येते बाबा, वरीलपैकी सर्व आपलं काय आहे या ठिकाणी दिसून येते. आणि आता म्हणूनच काय होणार, आपलं उत्तर काय होणार, डी, फक्त डी. तर वरीलपैकी सर्व आपले काय आहेत बरोबर या ठिकाणी दिसून येतात. तर हे एकंदरीत आपल्याला कळलं पाहिजे कोणते आहेत कोणते नाही आहेत, चारही याच्यामध्ये आपल्याला प्रश्न दिसून येतो. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाण्याच्या आधी या समितीच्या बद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहावी लागेल. आता बघा, मी या ठिकाणी काय सांगत आहे की बँकिंग सुधारणा समिती हा एक कन्सेप्टच अत्यंत महत्त्वाचा आहे. बँकिंग सुधारणा समिती जर माहित नसेल तर माहित करून घ्या. ओके, बँकिंग सुधारणा समिती 1951, 91 आणि 1997 अहवाल 98 मध्ये आहे. तर या ठिकाणी काय आहे, नरसिंहम
ही नरसिंहम समिती जी आहे आपली ही आली होती साधारणतः आपल्याला दिसून येते बाबा की ही समिती कधीची आहे, तर ही समिती 1991 ची आहे। आता या समितीने अनेक प्रकारच्या शिफारशी दिल्या बँकिंग क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करा। बघा फॉर एक्झाम्पल यांनी काय म्हटलेलं आहे की जोखीम रक्कमीचा जो दर आहे, जोखीम रक्कम म्हणजे काय, तर जोखीम रक्कम एक प्रकारची जर आपण बघितली तर जो आपला एनपीए असतो, या एनपीए ला सुरक्षित करण्यासाठी एक फंड आपण तयार करत असतो ज्याला आपण जोखीम निधी म्हणतो। तो जोखीम निधी तुम्ही 8% पर्यंत ठेवा, अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही काय करा बाबा, सीआरआर जो आहे, सीआरआर कॅश रिझर्व्ह रेशो, हा काय करा, सीआरआर काय करा तुम्ही, तर हा कमी करा, सीआरआर कमी करा। ओके, तुम्ही काय करा, एसएलआर जो आहे आपला, एसएलआर हा जर 38.5% तुम्ही आज ठेवलेला आहे तर तो 25% पर्यंत काय करा, कमी करा। तर हे अशा प्रकारचे अनेक मुद्दे, अनेक शिफारशी त्यांनी दिलेल्या आहे। बँकिंग शिस्त लावा आणि होतावीपर्यंत शाखा पद्धत उदारीकरण करा बँकिंगचं, तर हे अशा शिफारशी दिल्या आणि त्या शिफारशीवर मग त्या शिफारशींचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि आपल्याला दिसून येते की आज बँकेमध्ये बघा सीआरआर जर आपण एसएलआर बघितला ना तर आज आपल्याला 18.5% पर्यंत सीआरआर आलेला आहे, 18.5% पर्यंत एसएलआर आलेला आहे। सीआरआर आपला 4% पर्यंत आलेला आहे, एसएलआर आपला 18.5% पर्यंत आलेला आहे। म्हणजे काय केलेलं आहे की आपण इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे बाबा। ओके, त्यानंतर अग्रक्रमही कमी करा म्हटलं होतं, अग्रक्रम 40% वरून त्या प्रकारचा कमी करा, तर साधारणतः आपण अग्रक्रम कमी केलेला नाहीये, परंतु हे मात्र आपण कमी केलेलं आहे। त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा आयोग आपल्यासाठी आहे आणि मी सांगितलेल्या शिफारशी ध्यानात ठेव जा। चला पुढे वळूया, पुन्हा याला क्लिअर करून घेऊया। आपला पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय सांगत आहे की यांच्या अध्यक्षतेखाली, आता तोच प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येईल, फक्त बघा याच्यामध्ये काय फरक दिसते आपल्याला। यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समितीने आपला अहवाल भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयास सादर केला। विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं माहिती आहे का, इथे शब्द बघा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समिती। बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समिती कोणती, तर आपण या ठिकाणी काय पाहिलं पाहिजे की बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समिती आपल्याला दिसून येते की 2 समित्या आपल्याकडे आहेत। या ठिकाणी आपला तर या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी दिसतात की बाबा बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समितीने आपला अहवाल कधी, सीएम समिती ही 1900 आपल्याला साधारणतः 91 मध्ये प्रथम दिसते आणि दुसरी समिती आपल्याला 1997 मध्ये जिने आपला अहवाल कधी दिलेला आहे बाबा, तर आपला अहवाल दिलेला आहे 1998 मध्ये आणि त्याच गोष्टी ज्या बँकेमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत बाबा यासाठी दिलेल्या आहेत। बघा आता सुधारणा म्हणजे नेमकं काय असते की या ठिकाणी जर मला बोलायचं झालं तर तुम्हाला काय काय ध्यानात ठेवायचं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो की बँकिंग सुधारणा म्हणजे नेमकं काय। आता या ठिकाणी हा आपण टॉपिकच लिहिलेला की बाबा बँकिंग, माझं इंटेन्शन तुम्हाला पीवायक्यू सोबत टॉपिक सांगणे आहे। बँकिंग सुधारणा नावाचा जो टॉपिक आहे हा तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे। आता बँकिंग सुधारणामध्ये काय काय घ्यायला पाहिजे माहिती आहे का, 2 गोष्टी विद्यार्थी मित्रांनो। पहिला तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे की बाबा ज्या बँकिंग सुधारणाच्या समित्या आहेत या समित्यांमध्ये तुम्ही एक गोष्ट काम करायचं आहे की बाबा साधारणतः तुम्हाला माहित असलं पाहिजे की बँकिंग सुधारणा समिती पहिली जी आहे ती आहे नरसिंहम समिती। नरसिंहम समिती ही तुम्हाला 1 आणि 2 यांचे निकष तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतात। 1991 ची समिती आणि 1997 ची समिती जिने आपला 98 मध्ये अहवाल दिलेला आहे आणि मग यांचे निकष काय काय होते ते तुम्हाला जाणून घेतले पाहिजेत। ओके, सोबतच आंतरराष्ट्रीय सुधारणा जर आपण बघितल्या तर ह्या आता राष्ट्रीय झाल्या, तर आंतरराष्ट्रीय सुधारणा जर बँकांमध्ये झाले असतील तर आंतरराष्ट्रीय सुधारणा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। तर याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण बेसल निकष। ओके, तर बेसल निकष जे नॉर्म्स आहेत आपले साधारणतः बेसल नॉर्म्स, याच्यामध्ये बेसल निकष आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, निकष नॉर्म्स। ओके, तर बेसल निकषामध्ये आपल्याला साधारणतः पहिला एकंदरीत जर बघितलं तर आपण जे बीस आपली संस्था आहे, ओके, बीस नावाची जी संस्था आहे, ओके, बँकिंग साधारणतः इंटरनॅशनल बँकिंग सेटलमेंटची जी संघटना आहे आपली, तर या संघटनेच्या माध्यमातून ज्याचं मुख्यालय आपल्याला कुठे दिसते, स्वित्झर्लंडला दिसते। स्वित्झर्लंडला ही संस्था आहे, त्याच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्र कसं असावं, त्याला कशा प्रकारची शिस्त असावी असे अनेक निकष जाहीर करण्यात आलेले आहे। मग आपण बघतो की 1988 ला 2004 ला बेसल 1 बेसल 2 अशा प्रकारचे निकष आले आणि आपण ते भारताच्या बँकिंग सिस्टमला काय केले बाबा, लागू केले आणि त्यामुळे आज भारतीय बँकिंग क्षेत्र काय आहे, अव्वल स्वरूपाचा आहे, चांगल्या स्वरूपाचं बनलेलं आहे। एक रोखीव जो आपला जोखीम निधी होता, आपण जोखीम निधी त्यावेळेला 8% ठेवणं सुरू केलं, लक्षात घ्या। आणि त्याच्यामुळे जो बुडीत कर्ज होता आपलं, बुडीत कर्ज म्हणजे काय, एनपीए, एनपीए ला काय म्हणतात, नॉन परफॉर्मिंग असेट। तर ही जी नॉन परफॉर्मिंग
परफॉर्मिंग असेट आहे आपली, ज्याला बुडीत कर्ज म्हणतात, ती मोठ्या प्रमाणात वाढत होती. बघा, नॉन परफॉर्मिंग असेटचा कन्सेप्ट तुम्हाला वारंवार विचारतात. मग आता तो जर विचारला तर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता आला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, एक येतो परफॉर्मिंग असेट. विद्यार्थी मित्रांनो, परफॉर्मिंग असेट दॅट इज मीन या ठिकाणी आपण पीए लिहूया. परफॉर्मिंग असेट याला काय म्हणतात मराठीमध्ये माहिती आहे का? याला म्हणतात त्या प्रकारची एक प्रकारची साधारणतः मालमत्ता, ज्याला आपण वैधानिक मालमत्ता म्हणूया, किंवा अशी मालमत्ता जी स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड मालमत्ता याला आपण म्हणूया. ओके, ही स्टँडर्ड मालमत्ता आपली या प्रकारची असते. स्टँडर्ड मालमत्ता म्हणजे याचा अर्थ की ही जी मालमत्ता ही काय येणार बाबा, रिटर्न येणारच आहे. आता जे बाकीचे राहतात विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये संशयित मालमत्ता राहते. जर एखाद्या कर्जाच्या 3 महिन्यापर्यंत कोणी इन्स्टॉलमेशन भरल्या नसतील, ओके, 3 महिन्यापर्यंत म्हणजे 90 दिवसापर्यंत जर कर्जाची थकबाकी राहिलेली असेल, कर्ज परत आलेलं नसेल, तर मग त्याला काय म्हणतात लक्षात घ्या, त्याला टाकतात एक प्रकारे संशयिक मध्ये, डाऊटफुल मध्ये त्या प्रकारचं टाकलं जाते बाबा, की ते डाऊटफुल आहे, ते येऊ शकते. एनपीए मध्ये जाते ते, आणि एनपीए मध्ये गेल्यावर एनपीए मध्ये 3 कन्सेप्ट येतात. एक तर साधारणतः बुडीत कर्ज येणार, एक संशयिक कर्ज, आणि एक निम स्टँडर्ड. ओके, साधारणतः मध्यम स्टँडर्ड असं आपण म्हणूया. तर मला त्याचा मराठी शब्द आठवत नाहीये. तर एकंदरीत अशा प्रकारे साधारणतः 90 दिवसापेक्षा जर कर्ज थकीत राहिलं तर त्याला एनपीए, नॉन परफॉर्मिंग असेट मध्ये तो चालला जात असतो. हा बँकिंगचा कन्सेप्ट आहे आणि याच्यावरही प्रश्न विचारले जात असतात. हा 90 दिवसाचा आकडा तुम्ही ध्यानात ठेवा. ओके, चला पुढे वळूया. त्याच्यानंतर माझी ही समिती संपली. सोबतच मी तुम्हाला बेसल वगैरे सुद्धा सांगितलेले आहे, बीज सुद्धा सांगितलेले आहेत. मग आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय म्हणते बघा, याला क्लिअर करून टाकूया. हा, चला विद्यार्थी मित्रांनो ध्यान द्या. राजकोषीय पत्रांची मुदत बघा. आता फॅक्च्युअल डाटावरच प्रश्न घेतलेला आहे मी या ठिकाणी. जसं तिथं 90 दिवस होतं ना, तसंच इथं दिवसाचा प्रश्न आलेला आहे बाबा, की जे राजकोषीय बघा, राजकोषीय पत्रांची मुदत ही किती असते बाबा. ओके, साधारणतः ट्रेझरी बिल्स असतात, लक्षात घ्या. आपले ट्रेझरी बिल्स गव्हर्नमेंट इश्यू करत असते लोकांकडून कर्ज घेण्यासाठी. अशा प्रकारचे जे ट्रेझरी बिल्स आहेत यांची मुदत किती असते. आता बघा, यांची मुदत कॉमन सेन्स असं आहे की यांची मुदत साधारणतः आपल्याला 1 वर्षापेक्षा कमीची दिसून येते ट्रेझरी बिलांची. आता या ऑप्शन मध्ये जर तुम्हाला बेसिक एवढा कन्सेप्ट माहित असेल की बाबा की ही साधारण आपल्याला 1 वर्षापेक्षा कमी दिसते, तर मग मी सांगत आहे की या ठिकाणी 51 दिवसाची असते का, 91 दिवसाची असते का, हो. त्याचे डबल करा, 182 दिवसाची असते का, हो. ओके, त्याच्यानंतर बघा 364 दिवसाची असते का, हो. म्हणजे अ क ड आपल्याला दिसते. परंतु 368 म्हणजे 1 वर्षाच्या वर आपण या ठिकाणी चालणार नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे की ट्रेझरी जे बिल आहेत हे आपल्याला ब मध्ये बसणार नाहीत. आणि मग ब नसणारा ऑप्शन जर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर अ क ड नावाचं ऑप्शन हे आहे. आणि याचा अर्थ हाच आपला प्रश्न आहे. ओके, बेसिकली कॉमन सेन्सचा प्रश्न हा होता, म्हणजे थोडासा वाचनाचा प्रश्न होता. थोडाफार जर वाचलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ट्रेझरी बिले सरकार काय करत असते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सरकारला 2 गोष्टी साम्य आहेत. सरकारला काय करायचं आहे, तुमच्याकडे 2 धोरणं आहेत. बघा, तुमच्याकडे 2 धोरणं कोणती आहेत मी या ठिकाणी सांगत आहे. एक तर तुमच्याकडे एक मॉनिटरी पॉलिसी आहे. मॉनिटरी पॉलिसी दॅट इज मीन आरबीआय. आरबीआयचे याला काय म्हणतात, आरबीआयचे याला मौद्रिक धोरण म्हणतात. आरबीआयचे मौद्रिक धोरण. आता आरबीआय काय करते, एमपीसी नावाची एक पॉलिसी लागू करते. ओके, एमपीसी ही कमिटी आहे आरबीआयची. कोणती कमिटी आहे, एमपीसी दॅट इज मीन मॉनिटरी पॉलिसी कमिटी. हिचं काम काय आहे, हिचं काम आहे की बाबा महागाई जास्त वर जाऊ देता कामा नाही. ओके, मग महागाई जर जास्त वर जात असेल तर तिला कमी करण्याचं काम आहे. म्हणजे याचा अर्थ इन्फ्लेशन जर वाढत असेल, इन्फ्लेशन हा जर इन्क्रीमेंट होत असेल, इन्क्रीज होत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला थोडासा त्याला आवर्त घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे बाबा, मार्केटमधला पैसा कमी करायचा आहे. मग आता मार्केटमधला पैसा जर कमी करायचा असेल तर सरकार काय करते, विविध प्रकारचे बॉन्ड्स काढते. मग सेम याच्यामध्ये राजपत्रित आपले पत्र सुद्धा येतात, म्हणजे ट्रेझरी बिल सुद्धा या ठिकाणी येणार. आणि असे ट्रेझरी बिल कोणाला दिले जातात, विकले जातात, लोकांना विकले जातात. आता असे जर लोकांना विकले किंवा बँकांना ती विकत घेतली, ते बँकांकडे बँकांनी जी गुंतवणूक केलेली आहे, लोकांकडला पैसा बँकांकडे येणार आणि बँकांकडला पैसा आरबीआय कडे जाणार. अशा प्रकारे, किंवा आरबीआय कडे नाही जाणार तर सरकारकडे जाणार मात्र आरबीआयच्या माध्यमातूनच जाणार. म्हणजे मुद्दा काय आहे, लोकांचा बाजारातील पैसा कमी करायचा आणि ट्रेझरी बिलांमध्ये तो गुंतवायचा. आता या ट्रेझरी बिलांमध्ये गुंतलेले पैसे हे डेव्हलपमेंटसाठी सुद्धा वापरता येतात किंवा बाजारातला पैसा कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येतात. बाजारातला पैसा कमी झाला की अल्टिमेटली लोकांकडला पैसा कमी होणार. लोकांकडला पैसा जर कमी झाला तर अल्टिमेटली लोकांची खरेदी शक्ती कमी होणार. खरेदी शक्ती कमी झाली तर वस्तूच्या किमती कमी होतील आणि त्यानुसार इन्फ्लेशनवर काय करण्यात येईल, मात करण्यात येईल. हे ट्रेझरी बिलेच नाही तर या
या ठिकाणी अनेक प्रकारचे बॉन्ड, ग्रीन बॉन्ड्स वापरले जातात. ओके, सरकारचे स्वतःचे कर्ज रोखे असतात ते वापरले जातात. अशा अनेक प्रकारे शास्त्राचा उपयोग करून आरबीआय आणि या धोरणाला, आता हे जर समजा आपल्या आरबीआयने केलं असेल तर हे मौद्रिक धोरण झालं. हे जर सरकारने केलं असेल तर मग याला राजकोषीय धोरण म्हणतात. राजकोषीय धोरण. आणि म्हणून हा जो ट्रेझरी बिलांचा कन्सेप्ट येतो ना, हा सध्या सहसा राजकोषीय मध्ये येतो. राजकोषीय धोरणामध्ये सरकारच्या राजकोषात जो सारा पैसा जमा होतो आणि सरकार अशा प्रकारे बाजारातला पैसा कमी करण्याचं काम करत असते. आणि जर सरकारला वाटत असेल की बाबा कमी आहे तर मग ट्रेझरी बिल चुकते करून द्यायचे, ते सुद्धा या ठिकाणी केलं जाते. ज्याला आपण काय म्हणत असतो माहिती आहे का तुम्हाला? तर ज्याला आपण काय म्हणत असतो, एक प्रकारचं जर बघितलं तर OMO म्हणतात. याला काय म्हणतात? OMO म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन. OMO ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून आपण असं करत असतो. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. कळेल तुम्हाला पुढचा प्रश्न मी कशावर बोलत आहे. तर आता बघा, खालीलपैकी कोणती, पुन्हा रिपिटेशन क्वेश्चन दिसते मला, खालीलपैकी कोणती सुधारणा 1991च्या नरसिंहम समितीच्या शिफारशीचा भाग नाही? मी तुम्हाला जस्ट म्हटलं की बाबा ह्या शिफारशी वारंवार येत आहेत, तर याचा अर्थ हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. मग मी एक एक शिफारस या ठिकाणी घेतो. बघा, ज्या व्यापारी बँका भांडवल पूर्ततेचा मानदंड पाळत असतील त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय नव्या शाखा उघडण्याची मुभा. म्हणजे मी तुम्हाला पहिले म्हटलं होतं की बाबा बँकांना उदारीकरण द्या, शिथिलता द्या, नियमांमध्ये शिथिलता द्या. तर इथं काय की जे बँका, जे आरबीआयचे रेग्युलेशन्स ज्या बँका पाळतात बाबा, त्या बँकांना शाखा काढण्यासाठी, दॅट इज मीन एखादी ब्रँच जर त्यांना ओपन करायची असेल तर मग परवानगी घेण्याची काही आवश्यकता नाही. मला असं वाटतं करेक्ट आहे. ओके, कोणते शिफारस नाही म्हणत आहे तर या ठिकाणी हे करेक्ट होणार. बँकेच्या कर्जावरील व्याज दराचे थर कमी केले गेले. ओके, बँकेच्या कर्जावरील व्याज दराचे थर काय केले गेले? कमी. व्यवस्थित बघा, बँकांना तर बऱ्याच ठिकाणी स्वतःचा दर ठरवण्याचा अर्ज दिला. स्वतः तुम्ही तुमचे दर ठरवू शकता. सोबतच तुम्ही आणखी काय करू शकता, तर तुम्ही फक्त एक रेग्युलेशन त्या ठिकाणी दिलं की मॅक्झिमम दर किती असावा बाबा, मॅक्झिमम दर किती असावा आणि मिनिमम दर किती असावा, या दोन गोष्टीमध्ये बोलण्यात आलेलं होतं. तर हे या ठिकाणी करण्यात आलं. रोख राखीव निधी, दॅट इज मीन CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, आणि वैधानिक रोखता प्रमाण, दॅट इज मीन SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, यांच्यात पुरेशी वृद्धी व्हावी. विद्यार्थी मित्रांनो बघा, हा प्रश्न मी बरोबर सांगितला, हा पॉईंट मी बरोबर सांगितला. आता बघा, तुम्हाला मागच्याच वेळेला आता बोलता लेक्चर झालेला आहे, त्याच्यामध्ये मी काय म्हटलं होतं, CRR आणि SLR यांच्यामध्ये वाढ नाही बाबा, यांच्यात वृद्धी करावी नाही, यांच्यात काय करावी, कमतरता करावी, घट करावी याची. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं जस्ट बघा, 38.5% SLR 25% करावा अशी शिफारस केली होती ऍक्च्युअली मध्ये, आणि ती इम्प्लिमेंट पण झाली होती. सध्या जो आपला SLR आहे हा 18.5% पर्यंत आहे, 19% होता पूर्वी. तर याचा अर्थ काय आहे बाबा, वृद्धी करावी म्हटलंच नाहीये, कमी करावी म्हटलेलं आहे. आणि बस एवढं ज्याला माहित असेल त्याला हे वाक्य संपलं. खालचं वाक्य वाचण्याची गरज नाही आहे, वाचून घेऊया. न्यूनतम भांडवल प्रमाण हे बेसल मापदंडावर आधारित असावे. आता जस्ट मी तुम्हाला बेसलवर बोललेलो आहो विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर 3 नंबरचं विधान का बरोबर नाही आहे, कारण शिफारस केली म्हणते की SLR आणि CRR वाढवावे, चालणार नाही. तर या ठिकाणी अशा प्रकारचं आपलं उत्तर काय होणार, 3 नंबरचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 गोष्टी समजून घ्या की आपल्याला जर समजा तुम्ही काय केलेलं आहे बाबा, या ठिकाणी जर बघितलं की तुम्ही SLR जो आहे, SLR हा आता SLR आहे बघा. पहिलं तर आपण बोलूया की बँकेच्या, हे जी बँक आहे आपली, एखादी व्यापारी बँक आहे. आता ही जी व्यापारी बँक आहे, मला सांगा या व्यापारी बँकेचा खरा उद्देश काय आहे बरं, नफा कमावणेच असणार ना. व्यापारी बँक आहे ती कमर्शियल बँक आहे, नफा कमावणेच असणार आहे. आता 2 कार्य याची आहेत, लक्षात घ्या. 2 कार्य म्हणजे काय, पहिले तर ही बँक काय करते, ठेवी स्वीकारते. कोणाच्या तरी ठेवी स्वीकारते बाबा, की आम्ही तुमच्या ठेवी स्वीकारू, आम्ही तुम्हाला 6% व्याज देऊ. ओके, आता समजा ही बँक 6% यांना व्याज देत असेल. ओके, हा, आणि काय करते विद्यार्थी मित्रांनो, ठेवी स्वीकारते आणि कर्ज देते. ओके,
चला कर्ज देते, आता 11% हे बँक कर्ज देऊन राहिलं असंही मानूया आपण, कर्ज देते आणि याच्या माध्यमातून काय होते, याच्या माध्यमातून पत निर्मिती होते बघा, एकच पैसा वारंवार वापरला जातो, ओके, पत निर्मिती होते, ओके, या ठिकाणी त्या प्रकारचं क्रेडिट क्रिएशन होऊन जाते, पत निर्मिती होते। आता या दोन व्यवहारामधून काय होत आहे, या दोन व्यवहारामधून साधारणतः हा जो व्यापारी बँक आहे हा कमावत आहे, जो काही कमावत असेल तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। पण आता साधारणतः आपल्याला काय दिसते की जे दिलेलं कर्ज आहे हे पूर्ण परत येणारच का, पूर्ण परत येणारच, याची काय शाश्वती आहे बाबा की हे पूर्ण परत येणारच, याची शाश्वती नाही आहे, ओके। मग आता शाश्वतीच जर नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे की काहीतरी, आता उद्या जर हे कर्ज पूर्ण आलं नाही तर काय होणार, बँक बुडणार, मग बँक न बुडावी म्हणून काय म्हणते आरबीआय रेग्युलेशन्स नुसार असं दिसते की बाबा तुम्ही काय करा, तुमच्याकडे ज्या ठेवी आहेत, ठेवी बघा कोणत्या ठेवी, मुदत ठेवी, तुमच्याकडे ज्या ठेवी आहेत मुदत ठेवी आणि मागणी ठेवी ज्या दर शुक्रवारी आपण मोजत असतो त्या ठेवीच्या 4%, सध्या 4% काय ठेवावा, CRR आरबीआय कडे ठेवावा, 4% CRR आरबीआय कडे ठेवावा आणि तुम्ही हा कॅश स्वरूपात ठेवावा, कॅश स्वरूपात, रोख पाहिजे, कोणाला पाहिजे, आरबीआयला, म्हणजे अशा प्रकारचं काही संकट आलं तर आम्ही बँकांच्या संबंधित रेग्युलेशन करू शकणार, ओके। SLR जो आहे तो स्टॅच्युटरी लिक्विडेटो आहे, हा सुद्धा अनुसूचित बँकांना, बघा कोणाला, अनुसूचित बँकांना, बिगर अनुसूचित बँकांना, पेमेंट बँकांना, लघु बँकांना, इतर बँकांना CRR लागू आहे, फक्त तो एवढंच आहे की अनुसूचित बँका सोडून इतर बँकांना तो स्वतःकडे ठेवावा लागतो, पण ठेवावा मात्र लागतो, सर्व कर्ज देऊ शकत नाही तुम्ही। SLR जो आहे ना हा फक्त अनुसूचित बँकांना लागू आहे, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो। आता हा 3 फॉर्म मध्ये ठेवू शकता तुम्ही सोन्याच्या स्वरूपात ठेवू शकता, सोन्यामध्ये ठेवा, ओके, तुम्ही कर्ज रोख्यांमध्ये ठेवा, कर्ज रोखे चालेल आपल्याला, ओके, किंवा तुम्ही त्या प्रकारचं कॅश मध्ये ठेवा, ओके, या तिन्ही फॉर्म मध्ये ठेवू शकता, पण ठेवू कोणाकडे ठेवता, तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता, स्वतःकडे, कोणत्या बँका, व्यापारी बँका, व्यापारी बँकापेक्षा माझा शब्द असेल अनुसूचित बँका, ज्या आरबीआयच्या 1934च्या अनुसूची नंबर 2 मध्ये दिलेल्या आहेत त्या बँका। तर SLR जो आहे हा SLR आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, CRR, तर हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, चला मानूया त्यावेळेला 38%, चला मी पेज बदलतो, तर त्यावेळेला काय होता की त्यावेळेला 38% आपण काय मानलेला आहे, 38% 5% SLR होता आणि 15% असं मानूया की बाबा CRR होता, ओके। आता बघा एवढी मोठी रक्कम ही काय ठेवावी लागणार एखाद्या अनुसूचित बँकेला, ती बाबा राखून ठेवावी लागणार। आता राखून ठेवणं याच्यावर काय होणार, कर्ज देऊ शकणार नाही, आता कर्ज देऊ शकणार नाही तर काय होणार, व्यापारी बँकांचा फंड वाढणार नाही, व्यापारी बँकांची पत निर्मिती होणार नाही, व्यापारी बँकांना नफा मोठ्या प्रमाणात मिळणार नाही, व्यापारी बँकांना जर नफाच मोठ्या प्रमाणात मिळाला नाही तर होऊ शकते त्या बँका भविष्यात डुबतील। त्याच्यामुळे काय म्हणते नरसीएम समिती म्हणते की बाबा तुम्ही काय करा, CRR आणि SLR काय करा, कमी करा, आणि हाच मुद्दा होता, तिथं वृद्धी शब्द वापरला, आपला प्रश्न चुकला। तर असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी दिसून येते, म्हणून कोणताही सब्जेक्ट शिकताना हा हृदयापासून शिका, ओके, मन लावून शिका, मला लागायचं आहे म्हणून शिकत तर तुम्ही आहातच बिलकुल 100%, पण माहिती आहे का त्या विषयामध्ये तुमची रुची निर्माण झाली पाहिजे। अर्थशास्त्र आणि पॉलिटी सारख्या विषयामध्ये जर रुची नसेल तर तुम्हाला शिकताच येत नाही, ओके, कारण तो आतून आला पाहिजे सब्जेक्ट, आणि आतून जर येत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीच, म्हणजे आता बघा शिकवताना सुद्धा इकॉनॉमिक्स आमच्या आतून येतो, पॉलिटी आमच्या आतून येतो, तर तो आला पाहिजे, त्या संबंधित जर झालं तर तो एकंदरीत तुम्हाला कळणार। चला आपापला एक विषय बनवा, जे एकच नाही, तुम्हाला तर सर्वांसोबतच न्याय द्यायचा आहे बाबा, एक्झाम क्रॅक जर करायची असेल तर। मग आता काय म्हणते, MPSC मेन्स 2018ला प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हे लेवल मी थोडीशी हाय लेवलचे प्रश्न घेऊन आलेलो, जरी लेवल हाय असेल तरी तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे डिप्टी कलेक्टर वगैरे सुद्धा यानेच लागले, तहसीलदार सुद्धा यानेच लागलेले आहेत, हा प्रश्न देऊनच गेलेले असतील, तुम्ही सुद्धा जाणारच ना बाबा, तुम्ही सुद्धा जाणार, परंतु काय करा, त्या पद्धतीने वर्क करा। बघा राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेचा अभ्यास, राष्ट्रीय, मला पेन चेंज करू द्या, रेट घेऊ आपण, हा, राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेचा अभ्यास मंडळाच्या शिफारसीनुसार ऑक्टोबर 1969 मध्ये अग्रणी बँक योजनेची स्थापना करण्यात आली। या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष कोण होते,
फार सुंदर प्रश्न आहे बघा. पहिली गोष्ट तर आपल्याला या ठिकाणी दिसली पाहिजे, शब्द कोणता आला बाबा, अग्रणी बँक योजना, लीड बँक स्कीम. ओके, आता अग्रणी बँक योजना कधीची आहे तर या ठिकाणी दिसते आपल्याला ऑक्टोबर 1969. तर आपण या ठिकाणी पकडूया की बाबा ऑक्टोबर 1969 ची एक अग्रणी बँक योजना आहे. आणि ही अग्रणी बँक योजना आणण्यासाठी शिफारस कोणी केली होती तर या ठिकाणी ध्यानात ठेवायचं, प्राध्यापक धनंजय गाडगीळ. प्राध्यापक धनंजय गाडगीळ यांचं नाव आहे. शिवरामन समिती आहे, नरसिंह समिती आहे आणि खुजरो समिती आहे. आता बघा, शिवरामन समिती जर आपण बघितली तर ही आपल्याला नाबार्डच्या स्वरूपात दिसून येते. कुठे दिसते, नाबार्ड स्थापन करण्यामध्ये शिवरामन समितीचा हात आपल्याला दिसून येतो. नरसिंह समिती आताच आपण या ठिकाणी पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, जर इथं नरिमन समिती असती, बघा नरसिंह नाही, मला जर नरिमन समिती असती तर मी नरिमन समिती ऑप्शन केलं असतं. बिलकुल नरिमन समिती माझं ऑप्शन आहे. पण या नरिमन समितीच्या आधी एक समिती आली होती जिचं नाव होतं धनंजय गाडगीळ समिती. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय होणार बेसिकली सांगा बरं मला. तर या ठिकाणी काय होणार तर हे आपल्याला दिसून येते प्राध्यापक धनंजय गाडगीळ समिती. तुम्ही काय करत चला, मी प्रश्न स्क्रीनवर आणला की त्याचं उत्तर, आता तुम्ही म्हणाल सर आमच्यासाठी तुम्ही वेळ देत नाही, आपण करूया. आता मला थोडंसं टाइम लागेल, मला तो शिकून घ्यायचा आहे, टायमर वगैरे लावणे ते मी शिकलो की मी तुम्हाला नक्की या ठिकाणी तशा प्रकारचे प्रश्न घेत चलूया, जेणेकरून तुम्ही पहिले उत्तर सांगणार आणि नंतर मी उत्तर देणार. ओके, चला. राष्ट्रीय पतपुरवठा परिषद आपल्याला या ठिकाणी दिसते, तर मग याचं उत्तर काय झालंय, प्राध्यापक धनंजय गाडगीळ. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं याला आपण डीप एक्सप्लेन करूया. ओके, बघा धनंजय गाडगीळ जे आहेत आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान दिसते, महालनोबितचं दिसते. तर हा जो शब्द आहे आपला धनंजय गाडगीळ, बघा फारच महत्वाचा शब्द आहे आपल्यासाठी, धनंजय गाडगीळ समिती. तर ही एक समिती विद्यार्थी मित्रांनो आली होती 1968 ला. आणि या समितीने काय म्हटलं आहे की बाबा तुम्ही काय करा की ग्रामीण भागातील जर आपल्याला साधारणतः बँकिंग व्यवस्था वाढवायची असेल, शेतकऱ्यांना जर आपल्याला कर्ज द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला सार्वत्रिक दृष्टिकोन म्हणजे ओके, तर एक नवीन विजन त्या प्रकारचं दिलं होतं की सर्वसमावेशक दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. सर्वसमावेशक हा शब्द माझा ध्यानात ठेवा. ओके, सर्वसमावेशक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे आणि तो शब्द आपल्याला या समितीने सांगितलेला होता, ती म्हणजे धनंजय गाडगीळ समितीने. ओके, आता बघा यांनी आपला अहवाल दिला 1969 ला यांचा अहवाल आला आणि त्यानुसार काय झालं की यानंतर परीक्षणाची एक समिती आली, ती होती नरिमन समिती. कोणती होती, नरिमन समिती. आता नरिमन समितीने 1969 मध्ये ही त्या प्रकारची इस्टॅब्लिश झाली आणि तिचा अहवालही आपल्याला 1969 मध्ये आला. त्या समितीने म्हटलं की बाबा तुम्ही काय करा, एक अग्रणी बँक योजना स्कीम तयार करा आणि त्याच्याद्वारे तुम्ही अल्पभूधारकांना, जे अल्पभूधारक असतात, खास करून अल्पभूधारक आणि जे सीमांत भूधारक असतात 2.5 एकर वगैरे, ओके, त्या सीमांत भूधारकांना काय द्या बाबा, कर्ज उपलब्ध करून द्या. मग त्यासाठी तुम्हाला काय घेणार, तुम्हाला त्यासाठी बँका ग्रामीण भागामध्ये स्थापित कराव्या लागतील. आता बँका जर ग्रामीण भागामध्ये स्थापित करायच्या असतील तर अशा प्रकारची योजना राबवावी लागेल, जिल्हे दत्तक घ्यावे लागतील, त्यानुसार तुम्ही करू शकता. तर एका जिल्ह्यामध्ये काम करा आणि अशा प्रकारे ही अग्रणी बँक योजना काय झाली मग सुरू झाली. आणि म्हणून समित्या तुम्हाला बिलकुल ध्यानात ठेवणं गरजेच्या आहेत. पुढे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असतो आपण, पण अभ्यास करताना नेमके आता तर विद्यार्थी आम्ही बघतो की विदर्भ जेव्हा टेस्ट सिरीज वगैरे होते विदर्भाची, तेव्हा प्रचंड विद्यार्थ्यांचा चांगल्या मार्क्स त्यांना मिळत असतात. काल मी एक विद्यार्थी बघितला, त्याने 100 पैकी 74 बरोबर आणले. खूप छान वाटलं पाहिल्यानंतर. तरी 1-2 प्रश्न त्याला येणारे चुकले होते. तर खूप छान यामध्ये आपल्याला दिसतो की बाबा रिस्पॉन्स येत आहे आणि आपण काम करत आहोत. ओके, भारतीय बँकेच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रण्य क्षेत्रातील इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे. आता बघा हा कन्सेप्ट डीप मध्ये आहे, हा व्यवस्थित समजून घ्यायचा. मी उत्तर पहिले सांगत आहे, पहिले समजून घ्या की भारतीय बँकिंग मध्ये कर्ज पुरवठा क्षेत्रातील अग्रगण्य क्षेत्राचा म्हणजे इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्तर आहे आपलं 40%. ओके, 18% हा शेतीसाठी असतो, ध्यानात ठेवा. त्यामुळे शेतीच्या मधला हा आपला उत्तर असणार नाही आहे 40%. आता तुम्ही म्हणाल नेमकं तुम्हाला माहितच असेल मे बी की हा STI प्रीला 2015ला प्रश्न विचारला होता. मला काय सांगायचं आहे की अग्रजन्य किंवा अग्रगण्य हा जो शब्द आपण वापरत आहे, हे एक प्रकारचा एक क्षेत्र असतो ज्या क्षेत्राला आपण काय पुरवतो, कर्ज पुरवतो. बघा
ॲज तुम्ही बँकर आहात, म्हणजे बँकेमध्ये कर्मचारी आहात. कोणते? तर तुम्ही बँकेचे मॅनेजर आहात असं मी तुम्हाला या ठिकाणी डिक्लेअर करतो. ओके, आता तुम्ही जर ॲज बँकिंगचे मॅनेजर आहात तर मला सांगा तुम्ही कर्ज कोणाला देणार? एक सेक्टर आहे त्या प्रकारचा नोकरदार वर्ग आहे, म्हणजे त्याला आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणूया. चला, गव्हर्नमेंट एम्प्लॉई या ठिकाणी आहेत, चालेल. दुसरा त्या प्रकारचा व्यावसायिक वर्ग आहे, व्यावसायिक वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तिसरा वर्ग विद्यार्थी मित्रांनो आहे शेतकरी वर्ग. तर तुम्ही खरोखरच इमानदारीनं आतमधून बोलायचं, ओके, की तुम्ही कर्ज कोणाला देणार? तर तुम्ही ॲज अ कमर्शियल व्यक्ती म्हणून तुम्ही कर्ज कोणाला देणार आहे? तुम्ही या गव्हर्नमेंट एम्प्लॉईला कर्ज देणार, तुम्ही या व्यावसायिक लोकांना कर्ज देणार, पण तुम्ही या लोकांना कर्ज देणार नाही, कारण तुम्हाला माहित आहे की या लोकांचा जो पैसा आहे हा वेळेवर येणार की नाही येणार याची शाश्वती नाही आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही या वर्गाला दुर्लक्षित करणार. आता जर सर्वच अशा प्रकारच्या बँका दुर्लक्षित करत गेल्या तर त्यांना कर्ज देणार कोण? ओके, त्याच्यासाठी काय सहकारी बँका तर आहेतच, पण बाकी व्यापारी बँकांनी त्यांना पैसे दिलेच पाहिजेत. म्हणून काय करण्यात आली? एक स्कीम करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो 1985 पासून, आणि त्या स्कीमचं नाव होतं अग्रगण्य क्षेत्र स्कीम. आता बघा, अग्रगण्य हा जो उपक्रम आहे आपला कर्ज पुरवठ्याचा अग्रक्रम म्हणूया आपण याला. ओके, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा ही जी स्कीम आहे ही साधारणतः आपण म्हणजे याच्या आधी पण होती, पण 1985 मधून ही ऑथेंटिक रित्या त्या प्रकारची आली. ओके, आता बघा याच्या माध्यमातून होते कसं की एक बँक आहे, समजा या ठिकाणी आपल्या व्यापारी बँका आहेत. मग या व्यापारी बँका कोणाला कर्ज देतील बाबा? तर या व्यापारी बँकांना सांगितलं की तुमच्या 40% कर्ज हे त्या प्रकारचं अग्रक्रम क्षेत्राला असलं पाहिजे. 60% तुम्हाला कोणाला वाटायचं आहे वाटा, पण 40% अग्रक्रम क्षेत्राला असलं पाहिजे. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी शेतीला तुम्ही या 40% पैकी शेतीला तुम्ही 18% कर्ज दिलंच पाहिजे. याही मधले 10% हे सीमांत शेतकऱ्यांना किंवा अल्प शेतकऱ्यांना तुम्ही प्रोव्हाइड केले पाहिजेत, अशा प्रकारचं दिसून येते. मग याच्यामध्ये एसटींना नाही म्हणू आपण, अनुसूचित जाती जमातींना, ओके, दुर्बल घटकांना, ओके, लघु सीमांत उद्योगांना अशा प्रकारचा कर्ज पुरवठा करा जेणेकरून हे संपूर्ण चालेल. आता परदेशी बँकांना सुद्धा, ह्या व्यापारी बँका झाल्या, जर परदेशी बँका असतील तर परदेशी बँकांना सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचं क्षेत्र दिलेलं आहे. फक्त एक वर्गीकरण करण्यात आलं आहे की 20 पेक्षा जास्त परदेशी बँका जर असतील, ज्यांच्या ब्रँचेस असतील, त्यांच्यासाठी अग्रक्रम ठेवणे गरजेचा आहे. आणि तो मग साधारणतः जर पाहिलं तर या क्षेत्राला नाही आहे, कृषी वगैरे क्षेत्राला अग्रक्रम ठेवायचा नाही आहे. त्याचे दोनच अग्रक्रम आहेत बाबा. तो 40%चा अग्रक्रम आहे, त्याच्यामध्ये 32% आणि 8%चा असा प्रोफार्मा करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की जे एक्सपोर्ट आहे, जो बिझनेस आपला एक्सपोर्ट होत असतो, त्या एक्सपोर्ट क्षेत्राला तुम्ही 32% कर्ज द्या. म्हणजे साधारण काय आहे की एखाद्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी विशेष करून प्राधान्य देणे म्हणजेच काय? अग्रक्रम क्षेत्र पुरवठा होय. ओके विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी आहे की नाही आहे मला माहित नाही आहे, परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत, आता नुकतेच त्यांनी स्पर्धा परीक्षा सुरू केलेली आहे बाबा, नुकतंच म्हणजे आता जज जॉईन झालेले आहेत, पण त्यांना अर्थशास्त्र समजतच नाही. तर तुम्ही एक माझं काम कराल छोटंसं, जर तुमच्याकडून झालं तर हा जो एक बॅच आपण सुरू करत आहोत ज्याला म्हणतात बेसिक अर्थशास्त्राची बॅच, अर्थशास्त्र किंवा इंडियन इकॉनॉमी. आता बघा, जे लोक UPSC साठी तयारी करत आहेत, UPSC, जे लोक MPSC राज्यसेवेसाठी तयारी करत आहेत किंवा कंबाईन साठी तयारी करत आहेत, त्या लोकांना जर अर्थशास्त्रामध्ये अडचणी भविष्यात नाही आल्या पाहिजे तर त्यांना ही बेसिक बॅच मी घेऊन येणार आहे. साधारणतः आता हे 5-6 दिवसामध्ये लॉन्च होणार, ध्यानात ठेवा. तर ही एकदम माफक फीज मध्ये 300-400 रुपयामध्ये ही बॅच असणार आहे साधारणतः, लक्षात घ्या. तर ती बॅच तुम्ही जर एक वेळा केली तर तो इकॉनॉमिक्स तुमच्या आतमध्ये घुसून जाणार, कारण तुम्हाला जोपर्यंत बेसिक माहित नाही आहे ना तोपर्यंत अर्थशास्त्राचा अभ्यास करणे महत्त्वाचीच गोष्ट नाही, समजतच नाही विद्यार्थी मित्रांनो. आता मी पहिले ग्रॅज्युएशनमध्ये मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो, कॉमर्सच्या विद्यार्थ्यानंतर मी BBA केलं, BBA नंतर त्याच्यानंतर मी मॅनेजमेंट फील्डमध्ये गेलो, ओके, MBAच्या क्षेत्रात गेलो. तर इकॉनॉमिक्स हे सारं जुळत गेलो, ओके. त्याच्यामुळे तो आतमध्ये घुसलेला सब्जेक्ट असतो. मुद्दा काय येतो इथं? मुद्दा असा येतो की इथे हे जर बेसिक आपलं कंप्लीट असेल ना एखाद्या विषयाचं, तर ते आणखी जास्त कळते. म्हणून साधारणतः ही बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत किंवा मी घेऊन आलेलो आहोत. या बॅचला नक्की त्या प्रकारचं सजेस्ट करायचं आणि ही तुमच्या ॲपवर नक्की साधारणतः 5-6 दिवसामध्ये अपलोड होणार. तुम्ही त्याला त्या प्रकारचं जॉईन होऊ शकता किंवा अडचण जर त्या प्रकारची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकते. ओके, चला नेक्स्ट प्रश्न मी या ठिकाणी घेत आहे. झालं हे. त्याच्यानंतर अग्रक्रम आला तुमच्या लक्षात, तर हे 40% अग्रक्रम आहे. नेक्स्ट 26 ऑगस्ट 2010 रोजी, बघा फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे. 26 ऑगस्ट 2010 रोजी
खालीलपैकी कोणती बँक बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली? विद्यार्थी मित्रांनो, फारच सुंदर प्रश्न विचारलेला आहे बघा, की एसबीआय जी बँक आहे ना, एसबीआय ही सहयोगी बँका होते एसबीआयला बघा. तर ह्याचं उत्तर आहे आपलं दी स्टेट बँक ऑफ इंदोर. ही 2010 मध्ये काय झालेली आहे? विलीन झालेली आहे. द स्टेट बँक ऑफ इंदोर आपल्याला या ठिकाणी दिसून येते 2010 मध्ये. आता याचा पुराच्या पुरा इतिहासच आपल्याला माहित असणं गरजेचं आहे बघा. कोणती बँक म्हटलेलं आहे? 26 ऑगस्ट 2010 रोजी बँक ऑफ इंदोर याच्यामध्ये काय झाली? विलीन झाली. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो की आपण अभ्यास करत असताना ना हा एसबीआय नावाचा जो कन्सेप्ट आहे हा थोडासा महत्वपूर्ण आपल्यासाठी आहे. मग मी काय म्हणतो, एसबीआय जेव्हा स्थापित झाली तेव्हा दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या, की भारतामध्ये पहिली बँक आपल्याला हिंदुस्तान बँक दिसते, बरोबर आहे का? हिंदुस्तान बँक आपल्याला या ठिकाणी दिसले बाबा, की 1770 मध्ये एक हिंदुस्तान बँक होती. ओके, त्याच्यानंतर प्रांतीय बँका स्थापित करणं सुरू झालं विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या बँका? प्रांतीय बँका. आता प्रांतीय बँका कोणत्या होत्या तुम्हाला माहित असेल, की पहिली बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बेंगॉल नावाची एक बँक होती, बरोबर आहे. हा, बँक ऑफ बेंगॉल नावाची बँक कधी? तर आपल्याला काय दिसते बाबा, 1806 मध्ये होती. तिचं नाव 1809 मध्ये काय झालं? चेंज झालं. 1809 मध्ये तिला काय करण्यात आलं? बँक ऑफ कलकत्ता करण्यात आलं. बँक ऑफ कलकत्ता तिचं नाव होतं. 1809 मध्ये तिचं नाव बँक ऑफ बेंगॉल करण्यात आलं. ही पहिली बँक आली त्या क्षेत्रामध्ये. नोटा छापण्याचा अधिकार याच बँकेला मिळाला पहिला, आणि नोटा छापणं सुरू झालं त्यावेळेला. मग साधारणतः बँक ऑफ बेंगॉल नंतर आपल्याला काय दिसते, की बँक ऑफ बॉम्बे आली. बँक ऑफ बॉम्बे. आता ही जी बँक ऑफ बॉम्बे आहे ना, ही बँक ऑफ बॉम्बे कधी आली? तर बँक ऑफ बॉम्बे आली 1840 ला विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि बँक ऑफ मद्रास आली. बँक ऑफ मद्रास, ही जी बँक ऑफ मद्रास आहे ही साधारणतः कधी आली बाबा? बँक ऑफ मद्रास ही 1843 ला आली. अशा प्रकारे तीन बँका त्यावेळेला आल्या. याला प्रांतीय बँका म्हणतात, प्रेसिडेन्सी बँका म्हणतात. ओके, आता या तिन्ही बँकांना नोटा छापण्याचा अधिकार होता. आता नोटा बँका छापत असताना इकडल्या बँकाच्या नोटा तिकडे चालत नाही, त्यामुळे गोंधळ होत होता. आणि या वेळेला एक त्या प्रकारची महत्वाच्या आपल्याला समित्या दिसून येतात. मग त्यावेळेला यांना एकत्रित करण्याचं काम, लक्षात घ्या, यांना एकत्रित करण्याचं काम करण्यात आलं. 1921 ला या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण केलं आणि एक नवीन बँक तयार करण्यात आली, जिचं नाव होतं इम्पेरियल बँक. काय होतं विद्यार्थी मित्रांनो? इम्पेरियल बँक. अशा प्रकारची स्थापना या ठिकाणी करण्यात आली, इम्पेरियल बँक. आणि याच्या आधीही या तिघांचा प्रांतीय बँक कायदा, म्हणजे प्रेसिडेन्सी बँक कायदा 1976 या ठिकाणी पारित करण्यात आला होता. 1876 तो प्रेसिडेन्सी बँकचा कायदा आला होता, तो ध्यानात ठेवायचं. आता इम्पेरियल बँक झाली. इम्पेरियल बँक काय करत आहे? लाईक दॅट आरबीआय काम करत आहे. लाईक दॅट आरबीआय म्हणजे काय? पुऱ्या भारतावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत आहे इम्पेरियल बँक. या खासगीच बँका होत्या त्यावेळेला. आता इम्पेरियल बँक आल्यानंतर काय झालं विद्यार्थी मित्रांनो? तिन्ही बँका एकत्र बनल्या. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला दिसते की बाबा साधारणतः एक या ठिकाणी आपल्याला एडी गोरवाला समिती या ठिकाणी महत्वाची दिसते. आणि 1 जुलैला काय झालं बघा, 1 जुलै 1955 ला ही जी बँक आहे आपली इम्पेरियल बँक, याचं राष्ट्रीयकरण केलं. राष्ट्रीयकरण म्हणजे ती खासगी बँक होती ना, तर त्याचं केलं राष्ट्रीयकरण. आणि राष्ट्रीयकरण करून काय करण्यात आलं, की ती एसबीआय बनवण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया तिला बनवण्यात आलं. अशा प्रकारे ही गव्हर्नमेंटच्या मालकीची बँक बनली 1 जुलै 1955 ला. म्हणजे त्या ज्या तीन बँका होत्या त्या तीन बँकांमिळून मग काय बनली बाबा? इम्पेरियल बँक. आणि इम्पेरियल बँकेमिळून आपल्याला काय बनताना दिसते? एसबीआय बनताना दिसते. पण विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट होती या इम्पेरियल बँक मध्ये, की इम्पेरियल बँकेची एसबीआय तर बनली, पण झालं असं या ठिकाणी आपल्याला आणखी दिसते की बाबा एसबीआय म्हणजे तुमच्या पाठ असलं पाहिजे की एसबीआय कधीची आहे बाबा? 1955 ची एसबीआय आहे, जुलै महिन्यात स्थापित झाली होती. आता याच काळात काय झालं बघा, 1969 ची गोष्ट आहे. 1969 ला बऱ्याचशा जे संस्थान होते त्यांच्या स्वतःच्या आपल्या बँक होत्या, स्वतःच्या बँका होत्या. त्या बँका एसबीआयने ताब्यात भारत सरकारने ताब्यात घेण्याचं ठरवलं. आता भारत सरकारची बँक होती एसबीआय, त्यामुळे त्यांनी त्याचं कन्व्हर्शन केलं. आणि मग अशामध्ये अनेक बँका तुम्हाला दिसतात. उदाहरणार्थ जयपूर बँक दिसते, जयपूर बँक. ओके, त्रावणकोर बँक. ओके, इंदोर बँक या ठिकाणी दिसून येते. किंवा बिकानेर बँक, अशा अनेक बँका आपल्या ठिकाणी दिसतात. जसं की या ठिकाणी तुम्हाला उदाहरणार्थ दिसून राहिलं बाबा स्टेट बँक ऑफ, आणि यांना नाव देण्यात आलं बघा. याला देण्यात आलं की स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ इंदोर, असे नावं यांना देण्यात आले. आणि होईपर्यंत काय करण्यात आलं की ह्या बँका मग एसबीआयच्या सहयोगी बँका बनल्या.
आता बँका बनल्या, परंतु प्रत्येक बँकेचं नाव वेगळं आहे, प्रत्येक बँकेचा चेक वेगळा आहे, त्यामुळे हे डोकेदुखी झाली कोणासाठी? SBI साठी. त्यामुळे साधारणतः आता झालं कसं बघा, या ठिकाणी 7 SBIच्या सहयोगी बँका आणि 1 SBI अशा 8 सरकारच्या मालकीच्या बँका बनल्या. मग आता याचं काय केलं की जयपूर आणि बिकानेर ह्या ज्या बँका आहेत ह्या साधारणतः, मी जर चुकत नसेल वर्षात, तर वर्ष माझ्या आता चुकत नसेल तर 1963 मध्ये ह्या बँका दोन्ही विलीन झाल्या, एकत्रित झाल्या. ओके, 2008ला जर आपण बघितलं तर या ठिकाणी 2008ला आपल्याला साधारणतः या ठिकाणची मला असं वाटतं की ही जी म्हैसूर बँक आहे, चुकत नसेल तर बरं, हां, तर ही विलीन झाली आणि 2010ला इंदोर बँक काय करण्यात आली? SBI मध्ये विलीन करण्यात आली. आता बघा या ठिकाणी उरल्या किती बँका विद्यार्थी मित्रांनो? 3 बँका तर झाल्या, उरल्या 5 बँका. आता या 5 बँका आणि 1 SBI अशा प्रकारे 6 या ठिकाणी SBIच्या सहयोगी बँका बनल्या. ओके, 2012-13 मध्ये आणखी एक बँक आली जिचं नाव होतं महिला बँकेची स्थापना झाली, त्यामुळे SBIची आणखी एक सहयोगी बँक वाढली आणि या सर्व बँकांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय, सर्व बँका एकत्रित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. कधी घेण्यात आला? 2016ला, की बाबा आपण या साऱ्या बँका, ज्या 5 सहयोगी बँका आहेत त्या आणि उरलेली महिला बँक आहे ती, या साऱ्यांना SBI मध्ये विलीन करून टाकू. आणि तसंच झालं. 1 एप्रिल विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 2017 पासून ह्या साऱ्या बँका SBI मध्ये विलीन करण्यात आल्या. 5 सहयोगी बँका आणि 1 महिला बँक, खतम. ओके, आता काही SBI एकमेव बँक आहे, संपूर्ण भारतातील सर्वात मोठी बँक आहे. पुऱ्या जगामध्ये जर शाखा असती तर SBI आणि बडोदा बँकेच्या खूप मोठ्या शाखा आहेत. तर एकंदरीत तुम्हाला अशा प्रकारे हा संपूर्ण SBIचा इतिहास दिसतो. आणि मग मला सांगा, इतका मोठा इतिहास जर आहे तर प्रश्न तर येणारच आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. ते तुम्ही व्यवस्थित करायलाच पाहिजे, तो यायलाच पाहिजे प्रश्न, त्याच्यामध्ये काही सांगण्याची गरज नाही आहे. प्रश्न यायला पाहिजे आणि तो आपला बरोबर यायला पाहिजे. ओके, चालेल. एक गोष्ट ध्यानात ठेवायची की RBI हे जी आपली SBI आहे, या SBIचं राष्ट्रीयकरण कधी झालं आहे? 1955 मध्ये. ओके, आणखी इतर बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं आहे? 1980 मध्ये आणि 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या बँका राष्ट्रीयकृत बँका आहेत ह्या वेगळ्या आहेत आणि ही जी बँक आहे ही राष्ट्रीयकृत वेगळी आहे. ही RBIची संलग्न बँक आहे. ओके, याचं भांडवल RBI ने विकत घेतलेलं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं हे आपल्याला दिसून येते. भारत सरकारच्या बँका, RBIच्या बँका, तर हा एक थोडासा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून. चालते, समजत असेल विद्यार्थी मित्रांनो थोडंफार तरी? चला पुढे बोलूया. थोडासा जर अभ्यास असला ना तर मग समजते, आणि मग काहीच अभ्यास नसेल, तुम्ही एकदमच नवीन असाल तर मग मी काय बोलत आहे हे तुमच्या पूर्ण डोक्याच्या वरून जाणार. ओके, हां, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? पुढील 2 विधानांपैकी कोणते आहे? फॉरेस्ट मेन्स 2016ला विचारला. भारतीयांच्या व्यवस्थापनेखालील मर्यादित दायित्व असलेल्या प्रथम बँक होती 1994 मध्ये स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक. आता बघा, विधान एवढं सुंदर विचारलेलं आहे. काय म्हणते बघा, प्रश्नाची भाषाही फार कठीण आहे. भारताच्या व्यवस्थापनेखाली म्हणजे भारतीय व्यवस्थापन असणार, भारतीय मालकीची व्यवस्थापनाची मॅनेजमेंट भारताचं असणार, मर्यादित दायित्व, कमी दायित्व असलेली प्रथम बँक होती बापा. नाही, कमी दायित्व असणारी नाही, भारताचे कमी दायित्व असणाऱ्या बँका तर इतर होत्याच, पण भारताचे पूर्ण दायित्व असणारी बँक जर आपण बघितली तर ती होती PNB, पंजाब नॅशनल बँक. बघा, भारताची पहिली बँक आपण मानूया बाबा की बाबा 1770 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान झाली होती, मान्य आहे आपल्याला, परंतु भारताच्या मालकीची बँक जर बघितली तर त्याला आपण पंजाब नॅशनल बँक म्हणत असतो. पंजाब नॅशनल बँक, दॅट इज अ PNB या ठिकाणी दिसून येते. आणि लाला लजपत राय वगैरे सुद्धा होते, लाला हरिकिशन होते, लक्षात घ्या, त्यांनी त्या ग्रुपने ही बँक स्थापन केली होती. ओके, आणि लाला हरिकिशन यातले फार महत्वाचं व्यक्तिमत्व दिसते. त्यामुळे बँकेवर व्यवस्थापन जे होतं ना, हे व्यवस्थापन भारतीयांचं होतं, त्यामुळे याला मर्यादित व्यवस्थापन तुम्ही म्हणू शकत नाही. हा एक कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे मला तरी हे पटलेलं नाही आहे बाबा, हे योग्य चालणार नाही मला. ओके, हां, सर्वात मोठी बँक इंपेरियल बँक ऑफ इंडियाचे, बघा बरं, या ठिकाणी आता मी जस्ट शिकवलेलं आहे तुम्हाला, सर्वात मोठी बँक इंपेरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखू लागली. RBI नाही बाबा, SBI म्हणून ओळखू लागली. जस्ट शिकवलेलं आहे की बाबा रिझर्व्ह बँक नाही तर इंपेरियल बँकेपासून कोणती बँक बनली? SBI बँक बनली. तर मला असं वाटते की हे या ठिकाणी दिसणार नाहीये, तर या ठिकाणी आपलं चौथा ऑप्शन कुठे गेलेला आहे?
चौथं ऑप्शन याच्यामध्ये नाही आहे, खाली ते कटलं असेल. तर याचा अर्थ काय आहे, ए ही योग्य नाही, ए ही योग्य नाही आणि बी ही योग्य नाही, हे ऑप्शन याच्यामध्ये आहे. साधारणतः हे दोन्ही आपल्यासाठी काय दिसतात, चुकीचे दिसून येतात. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, आपल्याला काय म्हणायचं आहे की बाबा इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले, तर 1921 मध्ये इम्पेरियल बँक बनली आणि 1955 मध्ये त्याचं राष्ट्रीयकरण झालं. तर बनली कोण बाबा, SBI बनली. ह्या काय म्हणते, RBI बनली. चुकीचं आहे. मग आता आपल्याला माहित असलं पाहिजे ना की बाबा RBI काय आहे, RBI कधी बनली. तर आपल्या पटाकन आपण या ठिकाणी आपला मुद्दा जो आहे तो क्लिक करायचा की बाबा जी RBI बँक आहे ना, RBI बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही आपल्याला 1934च्या कायद्याने 1 एप्रिल तारीख पाठ असली पाहिजे, 1 एप्रिल 1935ला बनलेली दिसून येते. 1 एप्रिल 1935ला. आणि त्या बँकाचं राष्ट्रीयकरण कधी झालं, 1948च्या कायद्याने, ऍक्ट 1948. आणि त्या 1948च्या कायद्याने 1 जानेवारी 1949ला RBIचे काय झाले, RBIचे राष्ट्रीयकरण झाले. असा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी कळून येतो. आणि तो जर मुद्दा कळत असेल तर ऑब्व्हियसली या साऱ्या गोष्टी होणार ना. आता RBI असं आहे, SBI असं नाही आहे. SBIची पुरी हिस्ट्रीच मी तुम्हाला वेगळी सांगितलेली आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही ध्यानात ठेवणे अपेक्षित आहे. चालते, चला पुढे वळूया. प्रश्न घेऊ विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न नेक्स्ट बघा. पुन्हा एक प्रश्न घेऊया या ठिकाणी. जरा झूम कमी करूया, प्रश्न आपला कटू शकतो. तर एवढाच आलेला आहे का, नाही सॉरी हा, तुमचा वेळ थोडासा जात असेल. हा, पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. चला मी योग्य विधान वाचतो. पहिला काय म्हणते बघा. तर पहिलं म्हणते की अग्रणी बँक योजना 1969 मध्ये सुरू करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो आठवते का, अग्रणी बँक योजना ऑक्टोबर 1959 मध्ये सुरू करण्यात आली. म्हणते 1959 नाही, 1969 मध्ये सुरू करण्यात आली. 2 समित्या कोणत्या होत्या, धनंजय गाडगीळ समिती होती, ओके, आणि सोबत कोण होती, नरिमन समिती होती. हे बस एवढं क्लिअर ठेवा, स्वतःला क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे विधान मी या ठिकाणी स्पष्ट नाकारतो. त्यानंतर बघा, वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली होती. काय उद्दिष्ट होते अग्रणी बँक योजना सुरू करण्याचं, वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली होती. करेक्ट आहे की ग्रामीण भागातील, प्रादेशिक ग्रामीण भागातील की वित्त पुरवठा वाढला पाहिजे, कर्जाचा पुरवठा वाढला पाहिजे, लोकांकडे कर्ज मिळालं पाहिजे आणि लोकांनी ते कर्ज घेतलं पाहिजे, विकास केला पाहिजे. या अनुषंगातून आपल्याला अशा प्रकारचं काय दिसते, हे बँकिंग सेक्टर दिसते. आणि मग त्याचसाठी काय म्हटलं होतं, धनंजय गाडगिळांनी म्हटलं होतं की बाबा आपल्याला प्रादेशिक दृष्टिकोन ठेवावा लागेल, ओके, तो दृष्टिकोन वाढवावा लागेल. मग त्यासाठी अग्रणी बँका स्थापित करण्यात आल्या होत्या. तर हे 1959 ज्यांनी इयर दिलेला आहे ते या ठिकाणी चालणार नाही. आणि तुम्ही गलतीनं जर केला असेल प्रश्न बरोबर तर बिलकुलच चालणार नाही, ओके. हा, एवढी तर स्पष्टता असलीच पाहिजे. आता याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरजच नाही आहे मला, ऑलरेडी ते सारं एक्सप्लेनेशन झालेलं आहे आपलं. चला नेक्स्ट. हा, प्रश्न काय म्हणतो बघा. पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता बघा, पहिलं विधान मी या ठिकाणी वाचत आहे. बेसिकली काय म्हणते की सन 1969 मध्ये, 1969 हे साल विसरू नका, सन 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगण्याची गरज नाही आहे, हाच प्रश्न तुम्हाला माहित आहे, पोलीस भरतीवाल्यालाही माहित असेल की बाबा 19 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झालं. पण बाकी गोष्टी आपण त्याच्यानंतर पाहूया, ओके. बघा, ज्या व्यापारी बँकांचे डिपॉझिट 50 कोटीचे वर होते, 50 कोटीच्या वर होते, त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता तुम्ही सांगा मला, हे बरोबर आहे की चुकीचं आहे. 50 कोटीपेक्षा ज्यांचं उत्पन्न, ज्यांचं भांडवल जास्त आहे त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर बिलकुल विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आहे. पण एक गोष्ट कळली नाही तुम्हाला, हे करेक्ट विधान नाही करणार मी. इथं 19 शब्द दिलेला आहे, इथं काय पाहिजे 14. आता हे इनकरेक्ट माझ्यासाठी होणार.
सन 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले नाही, सन 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1980 मध्ये साधारणतः 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. अशा प्रकारे एकूण राष्ट्रीयकरण आपलं झालं होतं 20 बँकांचं. पहिले 14 आणि नंतर किती रे बाबा, नंतर 6 बँका. तर महत्वाचा मुद्दा काय, इथे 19 शब्द वापरलेला आहे, चुकीचं ठरलं. ओके. हा, आता हा जो दुसरा मुद्दा आहे हा आपल्यासाठी, ज्यांचे व्यापारी किती बाबा 50 कोटीचे असेल त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, केवळ चुकीचे विचारलं ना. हा, वरते काय विचारलं माहिती आहे का तुम्हाला, बरोबर नाही विचारलं, तुम्हाला विचारलं चुकीचे विधान कोणते आहे. मग चुकीचे कोणते आहे, तर ए काय आहे बाबा आपला, ए चुकीचा आहे. तर हे माझा प्रश्न होणार की ए बाबा काय आहे, चुकीचा आहे. आता जर हे उत्तर भेटलं असेल तर पुढे जाऊया एक्सप्लेनेशनवर. आता बघा महत्वाचा मुद्दा काय विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट ना, हा जो शब्द आहे हा फार महत्वाचा शब्द आहे. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द समजून सांगतो. 2 शब्द ध्यानात ठेवायचे तुम्ही, तुम्हाला कन्सेप्ट नुसार सांगतो. एक शब्द आहे आपला राष्ट्रीयकरण. राष्ट्रीयकरण याला काय म्हणतात, राष्ट्रीयकरण म्हणजे काय, राष्ट्रीयकरण म्हणजे नॅशनलायझेशन, याला म्हणत असतो आपण नॅशनलायझेशन. आता जो नॅशनलायझेशन नावाचा शब्द आहे ना, याचा बेसिकली अर्थ काय होतो माहिती आहे का, याचा अर्थ होत असतो की बाबा सरकारची मालमत्ता होणे. एखादी प्रायव्हेट मालमत्ता कोणाची होते, सरकारची मालमत्ता होते. दुसरा जो कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात या ठिकाणी निर्गुंतवणूक. काय म्हणतो आपण, निर्गुंतवणूक. निर्गुंतवणूक म्हणजे माहिती आहे का, सरकारची मालमत्ता प्रायव्हेटला देऊन टाकणे, सरकारी मालमत्ता टू प्रायव्हेट. ओके, अशा प्रकारची दिसून येते आपल्याला या ठिकाणी. आणि या ठिकाणी प्रायव्हेट टू काय दिसते रे बाबा, प्रायव्हेट टू आपल्याला गव्हर्नमेंट दिसून येते. अशा प्रकारचा मुद्दा दिसून येते. तर काही बँका ज्या होत्या, उदाहरणार्थ मी या ठिकाणी काय घेणार, या ठिकाणी मी एक गोष्ट घेतो की बाबा साधारणतः मला असं दिसते की आरबीआय बघा, आरबीआय जस्ट मी बोललो होतो ना, आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी झाले, 1 जानेवारी 1949 ला. चला, एसबीआयचे राष्ट्रीयकरण कधी झाले, एसबीआयचे राष्ट्रीयकरण कधी झाले, 1 जुलै 1955 ला. ह्या 2 गव्हर्नमेंटच्या बँका बनल्या. 1969 ला काय झालं, 1969 ला 7 सहयोगी बँका बनल्या या एसबीआयच्या. म्हणजे अशा प्रकारे ही मेन बँकांची बँक आणि ही एक बँक आणि ही एक बँक, अशा 8 गव्हर्नमेंटच्या बँका बनल्या. आणि मग काय केलं की बाबा साधारणतः आपण जर बघितलं तर 1969 मध्ये आपल्याला किती बँकांचे राष्ट्रीयकरण केले, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. ज्याचे भाग भांडवल 50 कोटीच्या वर आहे त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता ज्या प्रायव्हेट बँका होत्या त्यांना राष्ट्रीयकृत केलं, म्हणजे गव्हर्नमेंटची मालमत्ता घेतली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाला सर्वात जास्त नुकसान भरपाई देण्यात आली. सुरुवातीला सेंट्रल बँक ऑफ इंडियाला खूप जास्त नुकसान भरपाई मिळाली सर्व 14 बँकांच्या यादीमध्ये. अशा प्रकारे या ठिकाणी इंदिरा गांधींनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि हे सारं झालं. ओके, 1980 ला अशाच प्रकारे आपल्याला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण होताना दिसते, ज्यांचं भाग भांडवल 200 कोटीच्या वर होतं. अशा बँकांचं या ठिकाणी काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. बघा आता या ठिकाणी हा 14 आणि या ठिकाणी हा 6, या ठिकाणी हा 8, एकूण भारत सरकारच्या बँका किती झाल्या, सरकारी बँका आरबीआय सोडून तर भारत सरकारच्या बँका झाल्या विद्यार्थी मित्रांनो 28. आणि या साऱ्या बँकांना काय म्हणतो आपण, नॅशनलाइज बँक. याला काय म्हणतो, राष्ट्रीयकृत बँका. राष्ट्रीयकृत बँका. आता जरी एसबीआयचा याच्यामध्ये समावेश घेत नसला तरी राष्ट्रीयकृत बँका. मला माहिती आहे की बाबा एसबीआयला राष्ट्रीयकृत बँक आपण सहसा म्हणत नाही, कारण ती आरबीआयची संलग्न बँक आहे. परंतु नंतर सारं विलिनीकरण झालं. आता काय करण्यात आलं, या ठिकाणी जे आपल्या निर्मला सीतारामन आहेत, निर्मला सीतारामन यांनी अनेक प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी काय म्हटलं की बाबा बँकांचं काय करा, बँकांचे विलिनीकरण करा. आता विलिनीकरण करणे म्हणजे काय झालं की 1 एप्रिल 2017 ला ह्या सहयोगी बँका ज्या होत्या, जेवढे सहयोगी बँका होत्या त्या एकामेकांमध्ये विलीन केल्या. 2019 ला अनेक बँकांचं विलिनीकरण केलं आणि 2020 ला अनेक बँकांचं विलिनीकरण केलं. आता आपल्याकडे एकूण 12 एसबीआय सगट एवढ्याच सरकारी बँका उरलेल्या आहेत. जसं उदाहरणार्थ आपल्याला काय दिसते, देना बँक, विजया बँक, या बँका विलिनीकृत करण्यात आल्या. आणि याच्या साधारण बघा एकंदरीतच जर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की आपल्याला जर पाहायचं असलं या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. एकंदरीत पूर्णच्या पूर्णच बँका एकत्रित करण्यात आल्या आणि संपूर्ण या ठिकाणी राष्ट्रीयकृत करण्यात आल्या. ओके, चला हे सुद्धा हा दोन्ही प्रश्न झाले, एकही प्रश्न आपला सुटलेला नाहीये. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. म्हणजे उरल्या किती बँका बाबा,
आज जर बघितलं तर 12 बँका उरलेल्या आहेत आणि ह्याही बँका राष्ट्रीयकृत बँका कमी करणं चालू आहे, ज्यांच्या शाखा वगैरे आहेत, म्हणजे बंद करायच्या नाही आहेत, एकमेकांमध्ये विलीन करायचे आहेत. ओके, चला, तर हे सुद्धा आपल्याला आजच्या तारखेमध्ये दिसून येते. काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो, आता काही प्रश्न राहिला का? मी चेक करून घेतलेला आहे ऑलरेडी. आता हा एक शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, याला घेऊया. बघा काय म्हणते, लीड बँक म्हणजेच अग्रणी बँक योजनेअंतर्गत लीड बँकेत खालीलपैकी कोणाला दत्तक घेण्याचे सांगण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणाला, तर मी तुम्हाला एक टॅगलाईन सांगतो बघा, एक जिल्हा एक बँक, अशा प्रकारची टॅगलाईन आहे. एक जिल्हा एक बँक आणि अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सेम अशाच आपल्याला RRB सुद्धा स्थापन होताना दिसतात. तर उत्तर काय होणार या ठिकाणी? जिल्हा. आता बघा, ज्या RRBs आहेत ना, प्रादेशिक ग्रामीण बँका, त्या सुद्धा स्थापित होताना दिसतात. ह्या ज्या RRBs आहेत, RRBs प्रादेशिक ग्रामीण बँका 2 ऑक्टोबर 1975 ला स्थापित झाल्या होत्या आणि या ठिकाणी समिती होती, नरसिंहम समितीने शिफारस केली होती की बाबा ग्रामीण भागामध्ये बँकिंग पुरवठा वाढवायचा असेल तर आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील. लोकांची बचत वाढवायची असेल तर अशा प्रकारे RRBs ओपन कराव्या लागतील. आणि मग आपल्याला दिसते की बाबा 5 RRBs सुरुवातीला सुरू करण्यात आल्या होत्या 2 ऑक्टोबर 1975 ला. किती RRBs? 5 RRBs. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसते, गोरखपूरला एक RRB स्थापित झाली होती. गोरखपूर ओके, हा. भिवानीला स्थापित झाली होती, भिवानी नावाचं शहर आहे हरियाणामध्ये, तिथं स्थापित झाली होती. मालड्याला त्या प्रकारची स्थापित झाली होती, मालडा पश्चिम बंगालमध्ये दिसून येते आपल्याला. जयपूरला एक त्या प्रकारची स्थापित झाली होती. ओके, तर हे अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला दिसून येतात. त्या ठिकाणी 5 RRBs काय केल्या होत्या? स्थापन करण्यात आलेल्या होत्या. एकंदरीतच पूर्णच्या पूर्ण आपल्याला दिसून येते. ओके, तर हे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा ध्यानात ठेवा. तर हे अशा प्रकारे आपल्याला दिसून येते RRBs, अग्रणी बँक योजना, अग्रणी. आणखी एक गोष्ट जाता जाता सांगतो की बाबा बँकिंग सेक्टरचा अभ्यास जर तुमचं काही राहिलं असेल तर मी या ठिकाणी एका चार्टच्या माध्यमातून थोडंसं समजून सांगणार तुम्हाला कसा करायचा. तर ध्यानात ठेवा, हा एक महत्त्वाचा मुद्दा कसा आहे बाबा की व्यापारी बँका ज्या आहेत ना, व्यापारी बँका, हा एक चार्टच बनवून घ्यायचा तुम्ही. व्यापारी बँका, ह्या व्यापारी बँकांमध्ये 2 प्रकार विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पडायचे. एक म्हणजे काय, सरकारी बँका. सरकारी बँका आता आजपर्यंत कळलंच तुम्हाला, सरकारी बँका. आणि एक महत्त्वाचा म्हणजे खाजगी बँका. बघा, खाजगी बँका यांचा एक चार्ट तुम्ही व्यवस्थित काढून घ्यायचा. खाजगी बँकांमध्ये कोणत्या बँका जुन्या आहेत, आताच बोलत आहे मी, जुन्या खाजगी बँका कोणत्या आहेत बाबा त्या, आणि नवीन खाजगी बँका 1969च्या आधीच्या ज्या स्थापित झालेल्या आहेत त्याला म्हणतात जुन्या खाजगी बँका, आणि याच्या नंतरच्या ज्या स्थापित झालेल्या आहेत त्या नवीन खाजगी बँका आहेत. त्याच्यानंतर बंदच करण्यात आलं होतं खाजगी बँक स्थापित करणं, मग 1992 पासून ते ओपन करण्यात आलं होतं. सरकारी बँकांमध्ये कोण येते बघा, SBI ही सरकारी बँक आहे, तिच्या सहयोगी बँका सहकारी बँका ज्या आता राहिलेल्या नाही आहेत. त्याच्यानंतर सर्व ज्या इतर राष्ट्रीयकृत बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या सहकारी बँका, त्या काय दिसतात आपल्याला, सरकारी बँका दिसतात. RRBs आपल्याला काय दिसतात, सरकारी बँका दिसतात. अग्रणी बँका आपल्याला काय दिसतात, सरकारी बँका दिसतात, अग्रणी बँका. तर अशा प्रकारे हे सारं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं आपण तर 2 RRBs आहेत. एक छत्रपती संभाजीनगरला RRB आहे आणि एक आपली नागपूरला आहे, विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तर हे आपल्याला एकंदरीत दिसून येते. तर ह्या बँका तुम्हाला ध्यानात ठेवायच्या जुन्या आणि खास करून याच्यामधल्या आणखी येतात परदेशी बँका. बघा, परदेशी बँका सुद्धा येतात ज्या खाजगीमध्येच येणार. परदेशी बँका याच्यामध्ये 2 करायचे. परदेशी बँकांमध्ये साधारणतः आपल्याला दिसते 20 पेक्षा शाखा असणाऱ्या आणि 20 पेक्षा शाखा कमी असणाऱ्या. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचं. याच्यानंतर एक येतो आपला सहकारी बँकाचा कन्सेप्ट. सहकारी बँका, तर सहकारी बँकांमध्ये तुम्ही फक्त एवढंच करा विद्यार्थी मित्रांनो की एक त्या प्रकारच्या 2 गोष्टीमध्ये जर बघितलं आपण तर राज्य सहकारी बँक आपली महाराष्ट्राची करून घ्या, राज्य सहकारी बँक. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की प्राथमिक सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक आणि या ठिकाणी बघा नागरी सहकारी बँका. हे जर व्यवस्थित केलं तरी चालून जाईल. हे एकंदरीत आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर येते भांडवल बाजार. भांडवल बाजारामध्ये ध्यानात ठेवा, भांडवल बाजारामध्ये तुम्ही फक्त एवढंच करा, इंडस्ट्रियल बँका, ICICI बँक, IDBI बँक, हाऊसिंग बँक, MIDC, LIC. त्याच्यानंतर क्रेडिट रेटिंग ठरवणाऱ्या एजन्सीज असतात. ओके, इकरा, केअर, त्या करा तर होऊन जाते, आपलं काही टेन्शन राहत नाही. ओके, चला, आज तुम्हाला या ठिकाणी मी वेळ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी थांबतो, तुमची रजा घेतो. पुढे आणखी लेक्चर्समध्ये भेटूया नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र.